गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळी 6:55 झालेली आहेत आणि मी आत्ता उभा आहे तो मुंडव्यापाशी. समोरून आपल्याला सूर्योदय दिसेल, पण अजून सूर्योदय काय झालेला नाही. धुकंसुद्धा बरंचसं पडलेलं आहे आणि आपण मुळामुठा नदी सुधार प्रकल्पाचं काम पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. समोर जे दिसतं हे मला नवीनच काम दिसतं आहे आणि मी आत्ता विचार करतो आहे की समोरून आपण सुरुवात करूया. हा मुंडव्याचा ब्रिज आहे. इकडे असं आपण सरळ जात राहिलो तर संगमकडे जाऊयात. म्हणजे आणि मागे ही आपली मुळामुठा नदी. तर आपण ह्या दिशेने असं पुढे पुढे संगम घाटाकडे जाऊयात. मुळामुठा नदीचं जे नदी सुधार प्रकल्प आपल्या इथं चालू आहे, तो साधारण इथपासून चालू आहे. इकडे काय बरं वाघोलीच्या इकडे नाही, खराडी समोर केशवनगर आणि आपण असं जाऊयात. म्हणजे मागे गेलो की आपण संगम घाटाकडे जाऊयात, म्हणजे येरवड्याच्या दिशेने. सर्वात पहिल्यांदा तर तुम्हाला आपल्या सर्वांना 2025 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी आत्ता मुंडव्याच्या ब्रिजपासून पुढे निघालो आहे. समोर असं आपण जात राहिलो तर कल्याणीनगरचा ब्रिज येईल, त्याच्या पुढे येरवड्याचा ब्रिज येईल आणि त्याच्यानंतर आपण संगम घाटाकडे जाऊ. तर हे समोर जे पाहतो आहे आपण ते मुंडव्याच्या दिशेने बरंचसं काम झालेलं आहे. खरं तर मी खूप दिवसानंतर आलो आहे इथे. तिकडे खूप कमी प्रमाणात काम होतं, ते आता जास्त झालेलं आहे. आपण जाऊयात असं पुढे पुढे. हे समोर मुंडव्याचं असं काम दिसतं आहे बऱ्यापैकी, आणि आता वेग वाढलेला दिसतोय मला कामाचा बऱ्यापैकी. खरं तर सुरुवात तर इथपासूनच आहे. हा मुंडव्याचा ब्रिज इकडे पलीकडे तिकडून हडपसरकडनं येत आहे. हडपसरकडनं रस्ता आलेला आहे आणि इकडे नगरकडे चाललेला आहे, म्हणजे चंदननगरकडे चाललेला आहे. तर आपण असं पुढे जाऊयात, म्हणजे येरवड्याच्या दिशेने. चला तर मग. हा तो मुंडव्याचा ब्रिज, म्हणजे इथपासून सुरुवात झालेलं आहे आपलं मुळामुठा नदी प्रकल्पाचं. मी वडगाव शेरीच्या बाजूला उभा आहे. समोर आहे ते मुंडवा गाव. तिकडे सुद्धा फार वेगातच काम चाललेलं दिसतं आहे. आणि असं आपण पुढे पुढे जात राहिलो तर येरवड्याकडे जाऊ. येरवडा म्हणा किंवा संगम घाटाकडे. तिथं मी मागे दाखवतो. हा मागचा जो ब्रिज आहे तो मुंडव्याचा ब्रिज आहे, जो हडपसर चंदननगर बायपास आहे. असं जाऊयात आपण पुढे येरवड्याच्या दिशेने म्हणूयात. पहिल्यांदा कल्याणीनगर लागेल, कल्याणीनगरच्या दिशेने जाऊयात. आपण असं खराडीच्या दिशेने आलो आहोत आणि आपल्याला तर माहिती आहे खराडी ते शिवणे हा नदीकाठाने सुद्धा रस्ता होतो आहे. कदाचित आपण सुरुवात तिथूनच झाली असं म्हणू शकतो. आणि मी एवढं कन्फर्म झालेलं आहे की आता खराडी ते शिवणे रस्ता नक्की होतो आहे. मी याच्या अगोदर अडकळत म्हणत होतो कारण मला कन्फर्म माहिती नव्हतं, पण मी आता बऱ्याच वेळा वाचण्यात आलेलं माझ्या की खराडी ते शिवणे नदीकाठाने रस्ता होणार आहे. काही ठिकाणी तो झाला आहे सुद्धा. तर हा आत्ता आपण वडगाव शहरीमध्ये जवळजवळ उभा आहे. तर इथे अशी कामं चाललेली आहेत पहा. आणि आपण असं पुढे संगम घाटाच्या दिशेने जाणार. ही नदी सुधार प्रकल्पातील कामं
पुढे धुकं इतकं पडलेलं आहे आणि आता ते वाढतच जाईल थोड्या वेळात असं मला वाटतं. सूर्योदय काय अजून झालेला नाही आहे. तर विजिबिलिटी इतकी कमी आहे की मला फार दूरचं काही दिसतच नाही आहे आणि कॅमेऱ्यात तर मुख्य म्हणजे दिसणार खूप कमी दिसेल असं वाटतं आहे. समोर मुंडवा आणि ही आत्ता वडगाव शेरीच्या जवळची कामं चालली आहेत. आपण असं या दिशेने पुढे सुरू जात राहिलो तर जे दिशेने जाऊ असं आपण मागून आलेलो आहोत आणि आपण असं आता चला तर मग जाऊयात पुढे. अजूनही काही सूर्योदय झालेला दिसत नाही. इनफॅक्ट सूर्योदयाची वेळ संपून गेलेली असेल, पण केवळ ढगाळ असल्यामुळे आपल्याला सूर्याचं दर्शन अजूनही झालेलं नाही आहे. समोर मुंडवा ही आपली मुळामुठा नदी आणि आपण असं पुढे पुढे निघालो आहे ते येरोड्याच्या दिशेने म्हणा किंवा कल्याणीनगरच्या दिशेने म्हणा किंवा संगमच्या दिशेने. समोर हे मुंडवा तिथेही बरंचसं काम झालेलं आहे आणि मी जसं म्हटलं तुम्हाला की आत्ता मी वडगाव शेरीजवळ आहे आणि आपण असं पुढे निघालोत येरोड्याच्या दिशेने. तर इथे झालेली आपल्याला कामं एवढी दिसत आहेत. जाऊयात पुढे अजून. इकडे असं आपण येरोड्याच्या दिशेने निघालो आहे आणि मी आत्ता हे समोर दिसतं आहे ते मुंडवा. पण इथून येताना मला फारच जास्त कसरत करावं लागली माझ्या स्कूटरला. खूपच अवघड रस्ता होता, म्हणजे स्कूटर यायला खूपच प्रॉब्लेम होत होता. पण मी आलो आहे अलीकडे म्हणजे इकडे आणि हे समोर दिसतं आहे ते मुंडवा आणि आपण असं पुढे निघालो आहे ते येरोड्याच्या दिशेने. आपण म्हणजे मुंडव्याकडून आलेलं आहे आणि पुढे येरोड्याच्या दिशेने निघालो आहे. चला तर जाऊयात पुढे. अजूनही आपल्याला सूर्याचं दर्शन होत नाही आहे. आपण असं मागून आलेलं आहे. मी आत्ता वडगाव शेरी ना वडगाव शेरीमध्ये उभं आहे. अजूनही समोर जे दिसते आपल्याला ते मुंडव्याच्या समोर मुंडव्या आणि आपण ह्या दिशेने निघालो आहे ते येरोडा म्हणा किंवा कल्याणीनगर. पण धुकं किती दाट आहे म्हणजे विजिबिलिटी खूप कमी आहे. पण थंडी अशी काही नाही आहे. इवन स्वेटर जरी घातलं नाही ना तरी जाणवणार नाही इथपर्यंत. तर इथे जी कामं दिसत आहेत आपल्याला ही नदी सुधार प्रकल्पाची आणि मुख्य म्हणजे हे कन्फर्म आहे की वाघोली ते शिवणे नदीच्या कडेने रस्ता होणार आहे. चला तर जाऊयात पुढे आपण. मी मुद्दामून इथे थांबलो आहे. विजिबिलिटी फार किती कमी आहे. पूर्ण धुकं पडलेलं दिसतं आहे आणि सूर्योदय तर अजून नाही आपल्याला. साधारण 7:30 होत आलेत. 7:19 झालेत आणि आपण आता जाऊयात पुढे. आणि आत्ता कुठे मित्रांनो आपल्याला सूर्योदय दिसायला लागलेला आहे. आत्ता वाजलेत 7:24 झालेली आहेत आणि आपल्याला आत्ता नुकतंच कुठे सूर्याचं दर्शन व्हायला लागलेलं आहे. पण खूपच ढगाळ असल्यामुळे आपल्याला असा सूर्योदय दिसतो आहे. हे पहा, नवीन वर्षाच्या सूर्योदयाला नमस्कार करूयात. आणि हे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे समोर आहेत ते मुंडवा आणि आत्ता मी वडगाव शेरी, जसं म्हणलं मी तुम्हाला वडगाव शेरीजवळ उभा आहे आणि आपण असं पुढे पुढे येरोड्याच्या दिशेने किंवा कल्याणीनगरच्या दिशेनेच निघालेलं आहे. हे पाया नवीन वर्षाचा सूर्योदय पहिल्यांदा आपण आपल्या स्क्रीनवर पाहतो. त्याचं प्रतिबिंब किती छान नदीच्या पात्रात उमटलं आहे पहा. जाऊयात पुढे येरोड्याच्या दिशेने.
खूप छान सुंदर असा नवीन वर्षाचा पहिला सूर्योदय दिसतोय आपल्याला. समोर तिकडे मागे आपला मुंडवा बराच पूर्वी मुंडवा राहिलेला मुंडवाचा ब्रिज गेला. हे समोर मुंडवा आणि मुंडव्याच्या दिशेने सुद्धा भरपूर कामं चाललेली आहेत. आणि आपण आत्ता निघालो आहे ते येरवड्याच्या दिशेने. हे पाहिजे इकडे सुद्धा भरपूर कामं चाललेली आहेत. मी जसं म्हटलं की मी वडगाव शेरीमध्ये उभा आहे, शेरीच्या दिशेने उभा आहे. आणि हे हा आपल्याला सूर्योदय दिसतो आहे. आणि आपण असं पुढे नगरच्या पहिल्यांदा आपल्याला कल्याणी नगरचा ब्रिज दिसेल. आता समोर खूपच विजिबिलिटी कमी आहे, त्यामुळं तो ब्रिज मला नेकेड आईने दिसतो आहे, पण स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसत नसावा. आपण थोडं पुढे जाऊयात अजून. चला तर जाऊयात पुढे. पण पुढे जाण्यापूर्वी जर पाहिलं तर आपल्याला सूर्य पाहता फार प्रखर झालेला दिसतो आहे. आणि हळूहळू त्याचे प्रकार तर आणखी वाढेल. चला तर जाऊयात पुढे आपण या म्हणजे कल्याणी नगरच्या दिशेने. असं आपण मुंडव्याच्या दिशेने आलो आहे आणि पुढे इकडे येरवड्याच्या दिशेने चाललेलो आहे. तर पहिल्यांदा आपल्याला जो समोर कल्याणी नगरचा ब्रिज दिसतो आहे तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूयात. आणि हे आत्ता मी वडगाव शेरीजवळ अशी कामं चालू आहेत. समोरच्या दिशेने जरा जास्त दिसत आहेत. आपण तिकडेही जाण्याचा नंतर प्रयत्न करूयात. पण सुरुवातीला आपण कल्याणी नगरच्या दिशेने जाऊयात. कल्याणी नगरचा ब्रिज जवळ यायला लागला आहे. मला नेकेड आईने दिसतो आहे, पण स्क्रीनमध्ये दिसणार नाही, दिसत नसेल. चला तर जाऊयात पुढे. समोर आता मला तो कल्याणी ब्रिज दिसायला लागला. कल्याणी कोरेगाव पार्कचा ब्रिज दिसायला लागलेला आहे. आलेलो आहे. हे पहा मुंडव्याच्या दिशेने आलेलो आहे. आणि आत्ता मी वडगाव शेरीच्या दिशेला उभा आहे. समोर मुंडवा. तर आपण ह्या दिशेने असा पुढे निघालो आहे येरवड्याकडे. पण आता जात असताना आपल्याला ही कामं अशी इथे चाललेली दिसत आहेत पहा. वडगाव शेरीच्या दिशेने बाजूला आपण असं पुढे निघालो आहेत. चला तर जाऊयात पुढे आणखी. हा समोर आता मला कल्याणी नगर कोरेगाव पार्कचा तो ब्रिज दिसायला लागला आहे. पण अडचण अशी आहे की मला असं सरळ नदीपात्रातनं आता पुढे जाता येणार नाही. मला जर पुढे जायचं असेल तर इकडून असं जावं लागेल. आणि आपण आत्ता जे पाहतोय कामं ते असे मागून मुंडव्याकडनं आलेली कामं. तर परत एकदा इकडे ते समोर वेस्टिन हॉटेल आहे. समोरच्या बाजूला सुद्धा कामं बऱ्यापैकी चालू आहेत. आणि हे नदीपात्र असं आपण आलेलो आहे. मागून म्हणजे मुंडव्याकडून आलेलो आहे. आणि मागे सरळ आपण मागे जर गेलो तर येरवड्याकडे जाऊ शकतो. आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो, कारण मला नदीपात्रात न जाता येणार नाही म्हणून. तो चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. आणि पुनश्च एकदा नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.